नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे आपल्याला भरपूर कामामध्ये मदत होणार आहे आणि पैशांची बचत देखील होईल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली पहिली टिप आहे अशा प्रकारच्या वर्कच्या साड्यासाठी, कारण की नॉर्मल साड्या तर आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढतो, व्यवस्थित त्याला पिळूनही घेतो, पण या ज्या साड्या असतात यांना जे वर्क असतं ते खूप नाजूक असतं। तर याला जर घासून किंवा असं थोडंसं आपटून स्वच्छ केलं तर या नक्कीच वर्कवाल्या साड्या खराब होऊ शकतात आणि ब्रशने जर असं जर घासलं तर नक्कीच पूर्ण वर्क निघून जाईल। किंवा जे नाजूक कपडे असतात, ज्याचे दोरे निघतात, त्यांच्यासाठी हा ब्रश आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने वापरता येतो, जेणेकरून आपले काम सोपे होते, त्यासोबतच कपडे खराब होत नाहीत। अशा महागड्या साड्या तुम्ही याने स्वच्छ करू शकता। तर इथे आपल्याला जुना सॉक्स घ्यायचा आहे। तुम्ही इथे एखादा कपडा देखील वापरू शकता, पण सॉक्स कसं यामध्ये व्यवस्थित बसतो, जेणेकरून हँडल करायला सोपं जातं। त्यासोबत आपल्याला सॉक्समुळे सॉफ्ट कपड्यावरती देखील याला वापरता येतं। आता बघा, इथे तुम्ही जर सॉक्सला ओलं वॉशिंग पावडरने करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, एखादा लिक्विड लावायचं असेल तर लावू शकता। आता ह्या ज्या साड्या आहेत यावरील वर्क तुम्ही बघा, मोत्यासारखं वर्क आहे, जरी वर्क आहे। बऱ्याच वेळा सिल्कच्या आपल्या साड्या असतात जे की बाहेर ड्राय क्लिनिंगला द्याव्या लागतात, नाहीतर घरी जर तुम्ही याला रेग्युलर सारखं धुतलं तर त्या खराब होतात। तर ड्राय क्लिनिंगला दिलं म्हणजे खर्च वाढणं, एकतर सोय नसते किंवा वेळ लागतो। तर अशा वेळेस तुम्हाला जर या वर्कच्या साड्या स्वच्छ करायच्या असतील, एखादा डाग पडला असेल किंवा याला थोडंसं एखादा घंटाच घातलेला आहे तर स्वच्छ करायचं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सॉक्स थोडासा वॉशिंग पावडर मध्ये भिजवून घ्या आणि त्यानंतर या साडीवरती अशा प्रकारे फिरवा, जेणेकरून आपलं वर्क देखील खराब होणार नाही आणि साडी देखील स्वच्छ होईल। खूपच कमालीची ट्रिक आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि यानंतरची आपली टिप आहे गॅसच्या शेगडीसाठी। आता बघा, भरपूर आपल्याला दिवसभरामध्ये काही ना काही कामं असतात, स्वयंपाक असतो, तर अशा वेळेस गॅसच्या शेगडीवरती अशा प्रकारे तेलकट डाग होतात। आता याला जर आपण कपड्याने पुसलं तर हे थोडंफार स्वच्छ होईल, पण आपला जो कपडा आहे तो तेलकट होतो आणि त्याला स्वच्छ करायचं म्हणलं की अजूनच आपला वेळ जातो, काम वाढतं। आणि हे जे तेलकट डाग आहे त्याला जर तुम्ही पाण्याने साबण लावून घासायला गेला तोही वेळ जातो आणि गॅसची शेगडी सतत पाण्याने स्वच्छ केल्यामुळे देखील खराब होते। तर अशा वेळेस तेलाचे डाग काढण्यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे केळीचं साल्ट, जे की आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो। केळीचं साल्ट असं वापरण्याचा अजून एक फायदा आहे, तेलाचे डाग तर निघूनच जातात, त्यासोबत तुमची शेगडी खूप जास्त अशी डल झाली असेल, शायनिंग निघून गेलेली असेल तर ती देखील शायनिंग परत आणण्याचं काम केळीचं साल्ट करतं। तर बघू शकता, जे पण तेलाचे डाग होते, तेल होतं ते पूर्ण केळीच्या सालीने असं शोषून घेतलेलं आहे। आता याला फक्त तुम्ही नॉर्मल असं कपड्याने पुसून घ्या, तुमचा कपडाही खराब होणार नाही, यामध्ये जास्त वेळही जात नाही आणि जी गोष्ट आपण कचऱ्यात फेकून देणार होतो त्याने आपण आपलं काम सोपं केलेलं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे कॅरी बॅग साठी। प्रत्येक महिला कॅरी बॅग अशा सांभाळून नक्कीच ठेवते, कारण की कधीतरी कुठेतरी काही घेऊन जायचं असेल, कचरा ठेवायचा असेल तर कामी येतात। पण कॅरी बॅग घरामध्ये ठेवणं म्हणजे एक तर झुरळ होतात, खूप जर असं तुम्ही काही साठवून ठेवलं त्याचसोबत खूप जास्त जागा लागते आणि असंच जर कुठे ठेवलं तर खूप जास्त पसारा दिसतो, घर ऑर्गनाइज वाटत नाही आणि याला ठेवायला देखील जागा लागते। पण आज मी अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरही तुमचं अगदी नीटनेटकं दिसेल, कमी जागा लागेल, त्यासोबत पर्समध्ये देखील आपण एक कॅरी बॅग नेहमी ठेवतो, तर तुम्हाला पर्समध्ये अजिबात वेगळी अशी जागा लागणार नाही। त्यासाठी बघा, आपल्याला एक पॉलिथिन घ्यायची आहे, त्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं सरळ करून, त्यानंतर खालच्या बाजूने एक त्रिकोण करायचा, होईल तेवढी छोटी घडी तुम्ही याची करू शकता। त्रिकोण करत करत अशा प्रकारे आपल्याला वरती याला घेऊन जायचं आहे। त्यानंतर राहिलेला शेवटचा भाग आपल्याला 1 ते 2 वेळा फोल्ड करून यामध्ये अशा प्रकारे टाकायचा आहे। एवढी छोटी फोल्डिंग होते ना की पर्समध्ये कुठेही तुम्ही याला सोबत घेऊन जाऊ शकता। तुम्हाला नक्कीच पावसाळ्यामध्ये इमर्जन्सीच्या वेळी याला वापरता येईल आणि सहज आपण याचा रियूज करू शकतो। घरामध्ये देखील खूप कमी जागा लागेल आणि तुम्ही जर असं नॉर्मल याला जर घडी करायला गेलं तर बघू शकता किती छोटी घडी घाला, एवढी बारीक घडी तर होतच नाही जी आपण हाताने घातलेली आहे आणि त्याचसोबत ही अशा प्रकारे उघडते आणि खूप जास्त पसारा दिसतो। नक्की ट्राय करा, यानंतर तुम्हाला पॉलिथिन कॅरी बॅग ठेवायला अजिबात अडचण येणार नाही। यानंतरची आपली टिप आहे कांद्यासाठी। आता बघा, कांदा कधी कधी काय होतो, थोडाफार शिल्लक राहतो आणि शिल्लक राहिलेला कांदा खूप जास्त त्यामधून उग्र वास यायला लागतो आणि चवीला देखील वेगळाच लागतो। तुम्ही पाहिलंच असेल, अनुभवलं असेल। तर असं काय होतं, हा कांदा आता आजकाल महाग पण झालेला आहे, फेकून द्यायचं म्हणलं तर ते पण नको वाटतं। तर घरामध्ये कांदा असा जर तुम्ही कट करून ठेवला तर 1-2 तासानंतर पूर्ण घरामध्ये कांद्याचा घाण वास पसरतो। तर असं होऊ नये, आपल्याला परत यूज करता यावं किंवा यामधून वास येऊ नये, हे खराब होऊ नये यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे लिंबू, जेणेकरून लिंबामुळे आपला जो कांदा आहे त्यामधून उग्र वास येत नाही। एक थोडाफार राहिलेला कांदा म्हणा किंवा जर कांद्याच्या फोडी राहिल्या असतील, छोटा कांदा कट केलेला आहे तर त्यावरती तुम्ही वरती अशा प्रकारे तुम्ही लिंबू थोडंसं रस पिळू शकता किंवा जर फोडीच असतील अशा किंवा अर्धा कांदा आहे तर त्यावरती लिंबाचा रस अशा प्रकारे लावा। तुम्ही याला अगदी दिवसभर जरी ठेवलं तरी यामधून वास येणार नाही आणि परत तुम्ही याचा रियूज करू शकता। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल
नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज, टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। त्याचसोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून लवकरात लवकर माझा व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचेल। यानंतरची आपली टिप आहे, आता पावसाळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट लवकर खराब होते, जसे की धान्य म्हणा किंवा अशा प्रकारचे रवा, त्याचसोबत जर डाळी असतील किंवा गहू तांदूळ, तर त्यासाठी एक छोटीशी टिप आहे। खास करून रव्यामध्ये खूप लवकर आळ्या व्हायला लागतात। मैदा देखील खूप लवकर खराब होतो, ऊन येत नाही, त्याचसोबत दमट असं कुबट वातावरण तयार होतं। तर त्यासाठी इथे आपल्याला वापरायचा आहे तेजपत्ता, जो की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि प्रत्येक घरामध्ये असतो। आता तेजपत्ता वापरला तरी बरेच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या डाळी किंवा या गोष्टी खराब होतात। त्याचं कारण असं नाही की तेजपत्ता घेऊन यामध्ये टाकायचा, अजिबात नाही, याला तोडून टाकायचं जेणेकरून यामधून असा याचा वास येतो, सुगंध येतो, त्यामुळे यामध्ये आळीजाळी पडत नाही आणि हे लवकर खराब होत नाही। नक्की ट्राय करा या पद्धतीने। जर तुम्हाला जास्त रवा असेल, जास्त डाळी असतील तर कमी जास्त तुम्हाला इथे तेजपत्ता वापरावा लागेल। ओला तेजपत्ता वापरायचा नाही, पूर्णपणे वाळलेला तेजपत्ता वापरा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। पावसाळ्यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे वाळवणं। कपडे थोडेफार वाळतात, पण आंबट ओले कपडे राहिले की त्यामधून असा वास यायला लागतो की अगदी ते घालावेसे वाटत नाहीत। परत धुतले तर परत ते कपडे वाळण्याचा प्रश्न। नक्कीच तुम्हाला अशा समस्या पावसाळ्यामध्ये येत असतील तर आता बघा, यावरती आपण खूपच सोपा उपाय असा काढलेला आहे जेणेकरून कपडे छान वाळतील। आंबट ओले असतील तर अजूनच लवकर आपलं हे काम होईल। तर यावरती मी कपड्यावरती थोडं पाणी मुद्दाम टाकलेलं आहे, कारण की सध्या माझ्याकडे ओला कपडा नाही आणि तुम्ही बघाल एवढं पाणी टाकून देखील हा कपडा कसा छान वाळतो। तर इथे आपल्याला लागणार आहे कढई। तुम्ही अशा प्रकारचं पातेलं, मोठं भांड काही घेऊ शकता, फक्त इथे जाळीदार असेल तर जाळीदार घ्या किंवा अशा प्रकारे थोडं उंच मोठं घ्या। आता बघा, इथे गॅस ऑन करून मी असा ठेवलेला आहे। अगदी लो गॅस ठेवायचा आहे, फुल करायचा नाही। इथे गॅसवरती आपण अशा प्रकारे जी कढई आहे ती टाकलेली आहे आणि जो आंबट ओला कपडा आहे तो आपल्याला असा टाकायचा। आता प्रत्येक कपडा तर आपण असा वाळवणार नाही, पण बऱ्याच वेळा इमर्जन्सीला अचानक सकाळी सकाळी घाई असते, लहान मुलांच्या शाळा म्हणा, ऑफिस म्हणा, काही असतं आणि त्यावेळेस एखादा कपडा जो आपल्याला पाहिजे असतो तोच नेमका ओला राहतो। तर अशा वेळेस तुम्हाला कपडे वाळवण्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे। बघू शकता, कपडा इथे मी अशा टाकून जो ओला भाग केलेला आहे त्यामधून कशी वाफ येत आहे। जे यामध्ये पाणी आपण टाकलं होतं ते पूर्णपणे असं छान वाळतो कपडा आणि यामध्ये तुम्हाला प्रूफ सहित मी दाखवत आहे। बघू शकता, यामध्ये जसा गरम कढई होते तसा हा प्रभाव कपड्यावरती येतो आणि यामुळे आपले कपडे आंबट ओले असतील तर अजूनच लवकर वाळतात। मी तर इथे मुद्दाम यावरती भरपूर असं पाणी टाकलं होतं, जे की तुम्ही पाहिलंच, आणि थोड्या वेळानंतर बघा अशा प्रकारे वाफ येऊन जो कपडा आहे असा कोरडा होतो, वाळतो। तर बघू शकता, आणि सकाळी सकाळी घाई गडबडीत तर जास्त तर अंडर गारमेंट्स वाळलेले नसतात, बरेच जण तर त्याला गॅसवरतीच असं धरून वाळवायचा प्रयत्न करतात, त्यामुळे एक तर कपडा जळू शकतो आणि हातालाही चटके बसू शकतात। पण त्यापेक्षा कमी वेळामध्ये आणि अगदी व्यवस्थित आपला कपडा वाळतो। तुम्ही बघू शकता, पूर्णपणे हा भाग जिथे मी पाणी टाकलं होतं तो वाळलेला आहे आणि हे खूपच लवकर होतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। पावसाळ्यामध्ये आंबट ओले कपडे अशा प्रकारे तुम्हाला सहज कुठे इमर्जन्सीच्या वेळी जाताना वाळवता येतील। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।